वागड्या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही 70-80% पॉन पाहता आणि मी तुमच्यातलाच सभासद आहे. मला ते बघावं लागलं, दिसलं. लहानपणापासून मी जसं जन्म झाला आई सोडून, मला एवढं आई सोडून पळता नाही आलं. पण एक करंजाची पानं, झाडाची पानं, सुबाबडीची पानं, बेलाची पानं, आंब्याची पानं, ती परब्रह्म आहे एवढं आई माझी. त्रिपुर सुंदरी कुठल्याही पुरुषाला कुठल्याही रूपात दर्शन देऊ शकते. झोपत मला आत्मज्ञानी बनवलं तिने. झोपत ज्ञान पाहिजे, झोपत जाग. तेव्हा मी अतिशय बॅड कंडिशन मध्ये तुमचा कलकी मराठ्यांवर फासला आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी लय हुशार माणूस आहे, तुम्ही कल्पना करू शकत नाही. माझी हुशार आणि अतिशय, कारण आता तेवढा वेळ नाही राहिला माझ्याकडे. वय किती ठेवले आईने ऐकावं घेऊन जाईल सांगतात नाही. घेऊन नाही कुठं जाणार. माझा पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझा इथंच निवासी. शरीर सोडलं तरी मी आठवू शकत नाही, कारण दादाचं माझं नाथच गैरे. विठ्ठलाने ती ऑर्डर आमच्याकडे सोडलेली पांडुरंगाने. आणि म्हणजे माझे पंढरनाथ अण्णा खरोखर पांडुरंग रूपाने चालतात माझ्या पुढे. आणि खरंच पंडू मामा रात्री म्हणला मला त्याच्यात काही दोष नाही बिचारा. खरंच म्हणला जोपर्यंत पंढरनाथ अण्णा आहे तोपर्यंतच आपला माझे पंढरनाथ अण्णा दिवस सोडला संपला आपला अवतार बाळा. काय आपल्याकडे भांडवल. पंढरनाथ अण्णा सोडला, कचू मामा सोडला, ही साधू संत मंडळी हरिपट्ट्याने चालवलं ती एवढ्या दिवस चालली. भोग शिक बाबू काचरांनी मला ट्रॅक्टर दाखवला माझ्या बाबूला. हिमलाईका चढली मग बाबा संघ पंढरपूरला आणलं मी. त्यांनी जेव्हा सुदाम बाबाच्या माझ्या गाडीत नेलं त्या टेम्पोमध्ये, त्या टायमाला ती भांडण तो राहणार बंडाचा त्या कारण माझ्या बंडाचा त्यांना काय. आता ह्या सगळ्या गोष्टी विचित्र झालेल्या आहेत तुमच्या. तुम्ही भटकू राहिलेले हरिपाठ पाठ करायचं सोडून ती काय ती कीर्तन करती पकडली तिचं नाव आहे मला येणं बरेच बाबा. मी सगळं बघू राहिलो. हिच्या तुमच्या सगळ्या गोष्टींवर माझी नजरी जन्माला आल्यापासून ज्ञानाला पेजर होता. जेवढे दिवस रात्री मध्ये कामाला गेला तर चांगदेवला गजाननला मला हेच सांगायचे, बाळा हो तुम्ही वाघाची गाठ घेतली, वाघाच्या शिफ्टी उपाय दिलाय. त्या ज्ञानाची जमीन गपचूप नारायण पाटील देऊन टाका माग. त्या पायाला त्रास देऊ नका अजिबात घेण्याचा खेळ समजवला का वारा येतो तो नाही थांबू शकत. आता तो त्याच्या पद्धतीनं पाळणार. कारण माझ्या आईला लोक सांगत होती ने बाई जरा शांतता घ्या, शांतता घ्या, घाई करू नका. सोपं वाटतं का राजाराम पाटलाची सून पळावून म्हणजे. खेळ नाही समजायचा अर्जुनाचा. सहस्रभाऊ अर्जुन या माझ्या बापाला मी जन्म घेण्यापूर्वी सांगितलं होतं कार्यक्रम कडक राहणार, मला फटकावं लागणार, पट्ट्याची मार लागणार. राममामाला सांगितलं होतं. राममामा मी सगळ्यात जास्त जीवापाठ पडतो माझ्या बापावर. राममामा माझ्या रमणाला, माझ्या पप्पा साहेब काका. तेव्हा आता काय सांगतो त्या नानीच्या लहान आजीच्या माया पाया पडायची माझी लायकी नाही. तुम्हाला काय सांगू नागी मी त्या घरात गोठ्यात पाऊल ठेवले बरोबर 4-6 कावळे कवा आला कवा आला. राजाराम पाटील असतील प्रत्येक घटामध्ये राम राहतो. माझ्या दादाचं लक्ष हरिपाठात तो नाही मिळून दिला दादाने हरिपाठ. ज्ञानदेव म्हणे आलं का गोठाळा झाला मग तो हरिपाठ सारखा गोकावा लागतो. तिने म्हणा आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ बटाया. माझ्या पंढरनाथाचं, माझ्या पांडुरंगाचं, माझ्या बाळबाबाचं, गणपत बाबाचं याला शिवलिंगाला पायऱ्या करा म्हणजे रावणाचं स्वप्न होतं मी आकाशाला पायऱ्या करेन. म्हणजे हा तोच रावण मी तुमच्या पुढे बसले बाबा. हो लय स्वप्न होतं. माझ्या मकरंद दादाचं जेव्हा गाणं आलं हे देवा काय दादा काय ते गाणं देवाजी हा गाणं गाया उद्धार करा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता की पार्वती पिता.
अंध नको आकाशवाणी कोंडी नको काय काय ते मी सकाळीच बोलले परत रिपीट बोलायला. दत्तू दादानी मला ज्यावेळेस गणपती अथर्वशीर्ष पाठ करायला सांगितलं त्यावेळेस मी इतकी गणपतीची आम्हाला म्हणून ते कुंडलीने जागरण होत नाही. गणपती अथर्वशीर्ष कडक पाठ जर असेल तरच गणपती सूत्र हलवतो. उच्चांक कामांत शक्ती जागृत करून त्या शक्तीच्या आधाराने माणूस हळूहळू चालू लागतो. श्री अनंता मूलाधार चक्रातच गणपती निवास करतो. तो मूलाधार चक्र नित्यत्वम, तो रुद्रस्तम, तो इंद्रस्तम, तो अग्निस्तम, तो वायुस्तम, तो सूर्यस्तम, तो चंद्रमास्तम, तो ब्रह्मभुवन. एवढं अथर्वशीर्ष पाठ नाही राहिलं माझं. 2004लाच मी भरमिष्ठ झाल्यामुळं या जगामध्ये 2006ला गणपती अथर्वशीर्षातली खेळी मी विसरलो आणि गणपतीला शिवाय देऊ लागलो. इतका विचित्र प्रकारे आहे या शक्तीचा. गणपती सोडतं म्हणजे चेष्टा नाही. बाळाबाबांनी दिवस सोडलं म्हणजे पिता छातीवर ठेवून माझ्या दिवस सोडले नाही. बाळाबाबा आजीने मला सांगितलं बाळा जा म्हाताऱ्याला बोलून आजी आवाज छातीवर गीता काय म्हणून तुम्हाला सांगतो मूर्खांनो मला काय श्लोकच पाठतोय माहिती तसं पाहिजे. पण गीता डिकोड करण्यात मी इतका एक्सपर्ट आहे. माझ्या आईची स्तुती तेवढ्या बाबतीत मला करावंच लागलं. जन्मदातीची लय हुशार आहे. डेंजर आहे तर म्या बोलवली आई बोलती मी बोलत होतो. किती टाइम झाला? 20 मिनिटं होऊन गेली. हो दे ना अजून 9-10 मिनिटं तुम्हाला बोलू दिली महाराष्ट्र बरोबर. तो बाळा ज्या वेळेस सावरगाव तळमध्ये नारायण काका पाटील झाला मला आनंद झाला. माऊलीने सांगितलं का बाबा आपला नारायण पाटील आहे आनंदी. ज्यावेळेस माझा एका मामा पाटील झाला त्यावेळेस मी टपकन मागे गुजरून पेडा अर्चना मागेला विचारून आपलं टायमिंग एवढं झालं. आणि मी गण मागू पाहिलं मागून का मामा इतका टॅलेंट माणूस नाही. डेंजरी कामकाजी का मामाचं येऊ आपण चॅट झालं ही पिंट मामा आधारली बागायला डिरी टाकून पळालं. पण ती साईबाबाचा फोटो लावलाय आता निवास करतो ते डिरी. त्या डिरीला काय काही पडणार. श्रीरंग तात्या माझा आजार इतका हुशारी नाही काय तुम्हाला सांगू. ज्या वेळेस बंगला बांधायचा होता त्यावेळेस मला पाहुणा आलो ती डिवडी अजून जीव लावून ठेवली. मी सापडू शकतो. मी 2,000 दिली पाहुण्यांची. पाहुणा होतं बंगला खाली ती ज्यावेळेस राजा महाराजांची चर्चा झाल्या पाहुण्याच्या नावाची. पण मी हट्टी सगळं पाऊस मामाच्या आंब्या खालीच मी प्लॅन केला तर ती घर कसं बांधायचं काय. मी लय हुशार मनुष्य बाळा. त्या सुळकीनं मला जन्माला आल्यापासून झोपत नाही. जन्माला आल्यापासून ती वाडी म्हणजे माझी जादुई वाडी. वरची वाडी असं नाही तर खंडोबाची वाडी असं वांगरी या सगळ्या जादूच्या वाड्या येत बाबा हो. सद्गुरूने माझं बसून सांगितल्या सगळ्या गोष्टी दाखवली सृष्टी. वेळ नाही येत. फायनान्शियली बहुत बड़ी स्ट्रॉन्ग प्रॉब्लम है मेरे वास्ते. अल्लाह के वास्ते मुझे मदद की जरूरत है मेरे दोस्तों. राम के वास्ते मेरे को मदद की जरूरत है. अल्लाह को मदद की जरूरत है. या परवरदिगार अमिताभ बच्चनने त्यांनी माझ्या बिग बी साहेबांनी माझ्या बापांनी रेखाजींना तो पिक्चर केला. हॅलो काय झालं? संपली काय बरं? लाईट पण झाली. चार्जिंग संपली. हा संपली. यायला काय परत एकदा हे करून पाहिजे. कुकू वाजलं नसतं का? बोला बरं. हॅलो त्या पण वाचता येते. हॅलो हॅलो हा गी शूट पिक्चरचं नाव तरी देण्यात गेलं पण भरपूर वेळा पाहिला. सर जमीन हिंदुस्तान. अस्सलाम वालेकुम.
काय आता हे सगळं हिंदुस्थानच्या हिताच्या गोष्टी चालू आहेत. हिंदुस्थानी मजा बघितली देवाची जेवती. काय आहे हिंदुस्थानीला सांगावा, आपलं डोकं चालत नाही हो. वैतागला जेवढा येड्या हो, पोरीला कुठे घ्यायची, मला गाडी 4 चाकी पाहिजे. आज 42 वर्ष राजा घोडा पोळी, हा घोडा झाला का तो घोडा, ती गाडी जायली का ही गाडी जायली. रमणाने एकदा एमिटी ती एकटी ओतूरच्या पावलींची एमिटी एक म्हातारी केली. माझी स्कूटर म्हातारी जायली, पाठी ट्रॅक्टरची ती चॅलेंजर म्हातारी केली. ती काय गाड्या लागल्या मला, किती पळावं लागलं, काय त्याला माफी काय. तेव्हा बाबराव मदतीच्या हाताची गरज आहे मला. मी लई व्हिडिओ करायच्या कामाचं नाही राहिलो. मी सगळे ते मोबाईल भाऊ 3 मोबाईल मध्ये ते बरोबर त्या टायमिंग येईल. आगोराची अंडी 3 वर्ष झालं. काही तू मनकरणी कांती सगळं VIP सगळी स्टेटस सगळं बघू राहिलोय मी. आय एम वॉचिंग ओव्हर वर्ल्ड टोटल डिक्शनरी माहिती उदय काय ते आत्मा बरोबर मास्तर होतो. आत्मतूनच म्हणजे बायजांची भूमिका मिस करून राहिलो, गोविंदाची भूमिका मिस करून राहिलो. अक्षय कुमार आपल्याकडे असल्यामुळे सगळं सुख इंडियात. म्हणून ते म्हणजे आपली कथा पाणी करणं म्हणजे म्हणजे विषय अवघड होऊन बसला. ज्यावेळेस मी अक्षय कुमारच्या पुढंच कायच्या गोष्टींमध्ये एवढं लढाई येत ती गाणं लागली होती. काय आता सांग बहादूर चौकीन तीन काय ते गाणं काय ती अक्षय कुमारची माझ्या गोष्ट स्वप्न सुद्धा तुम्हाला सोडित नाही. आणि मोठ्या त्या हॉलिवूडच्या सुपरस्टारच्या पाया पडलेला माणूस कागदावर अभ्यास केला, बँकॉकला जाऊन काय गप्पा करिअर पुढे गेली कलाकारांची. मला वाटायची एखादं बॉलिवूडची हिरोईन मला भेटली काय, माझं नव्हतं काही तिच्याबरोबर. मी पडायचो कुत्र्यासारखं. म्हणलं काय होते कसं होते. माझ्या इंडस्ट्रीतल्या हिरोईन सगळ्या सावलीत का नाही, मी ते हिरो व्हायचं म्हणते. पण बामणीने पुण्यातल्या हुशार चोराला बरोबर वाट करून दिली. आणि मातीतल्या सोन्यामध्ये ते डायलॉग बरोबर लिहिले गेलेले आहेत माझ्याकडून काही गोष्टीच्या. आणि ते लक्षात आलं नाही. राजकारण मी लय मोठं खेळतो, बारीक नाही. माझ्या राजसाहेबांसाठी गौरे अशी माकडाची रोल करीन मी. माझ्या उदयनराजांसाठी एवढं बघायला अरे काय तुम्हाला सांगू, एवढं केलं तरी काम होते. तरवारीची गरजच येत नाही. म्हणून मोदी साहेबांनी तिकडे नेऊन पहिलं उदयनराजांचं ते सत्कार वगैरे ते करून घेतले. मग तुमच्या आतली जाग्या व्हायला तो निळू फुलाचा पिक्चर तुम्ही बघाच. माझ्या हळदरुसली कुंकू असते त्या 5,000 रुपयामुळे वाटला सध्या नाही हवेत गेलं. सारखा सीन आठवून मला सांगावं लागतं लोकांना. तेव्हा फायनान्शियली मला या घराची अशी डागडुजी करायची यायची. मागे एक बंगला स्टुडिओ घ्यायची, पैशांची लई गरजी. खाली कृष्ण मंदिर घ्यायचे, वर कम्प्लीट 5.5 फुटाच्या हाईटचा माझ्या उंचीचा शिवपुतळा बसून घ्यायचा आहे. बाबा त्याला पायऱ्या करायचे, पुढं द्वारपाल करायची. 1947ला मला शिवाजी बाबा जन्मला. 38 सत्याचा मार्ग गंध महाराज जन्माला इथे. पण आज मात्र 47 पासून हिशोब करा. शिवाजी बाबा पुरतोय रे, माझा शिवाजी बाबा पुरतोय. त्याचा अर्थच काय कोणी निघाला. माझ्या गायने बाबाची तर गोष्टच निराळी. लवकर जागा झालं मला साईबाबाचे कपडे टाकून नाचून बघून राहून ती ही लढाई लय मोठी मित्रांनो, सत्वाची आणि तत्वाची लढाई. तो बघा मदत करता आली तर माझ्या डोक्याला लय बोरी. आता मी याच्या पुढं काय अनुपरीला जास्त व्हिडिओ बनवायला लावणार नाही. बघू मला कॉमेडीचे व्हिडिओ बनवायचे कलाकाराबरोबर ते टाकायचे काम करूच.
चॅनल लवकर लवकर व्हायरल करायचा प्रयत्न करा. सुजित पैलवान बाकीचे मित्रमंडळ शेवटी इंडस्ट्रीतलं कुठलाही कलाकार असो मला भेटण्याला घाबरायची काही गरज नाही. का मी एवढा वाघ लागून नाही गेलो तुमच्या जीवा उड्या मारतो इंडस्ट्री पाहते तेव्हा माझ्या जीवा जीव येतोय. उस हिसाब से मेरा कितना हुआ तेव्हा मला गरज काय मानाची गरज आहे बाबू माहीत भर भांडी पडली. रामकृष्ण हरी बोला पंढरी गौरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.